कारकत्वांच्या सिरीजमध्ये मागच्या भागात आपण बुधग्रहाविषयी माहिती घेतली. आता कारकत्वांच्या सिरीजमध्ये या भागामध्ये आपण गुरुग्रहाविषयी माहिती घेणार आहोत. गुरु हा एक नैसर्गिक शुभग्रह आहे, त्याचं नावच गुरु आहे. देवानांच ऋषीणांच गुरु कांचन सन्निभम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामि बृहस्पतीम. देवांचे गुरु हे बृहस्पती आहेत, जो एक नैसर्गिक शुभग्रह आहे. देवानांच ऋषीणांच, ऋषींचेही ते गुरु आहेत. गुरु कांचन सन्निभम, आणि ते कसे आहेत तर सुवर्ण समान आहेत. गुरु कांचन सन्निभम बुद्धिभूतम त्रिलोकेशम, बुद्धी कोशावरती त्यांचा जबरदस्त अंमल आहे आणि अतिशय प्रगल्भ अशी बुद्धी देव गुरु बृहस्पतींना आहे. बुद्धिभूतम त्रिलोकेशम, संपूर्ण त्रैलोक्यात ते अतिशय बुद्धिमान आहेत आणि बुद्धिमान ग्रह बुधाच्या नंतर तोच आहे जो गुरुग्रह आहे. बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामि बृहस्पतीम, अशा बृहस्पतींना आमचा नमस्कार असो, असा त्यांचा पौराणिक मंत्र आहे. जपसंख्या ग्राम ग्रीम ग्रौम सहा गुरवे नमः हा गुरुचा बीजमंत्र आहे. बुम गुरवे नमः हा त्यांचा अजून एक बीजमंत्र आहे. आणि बृहस्पते अति अदर्यो अर्हा दिवदिवाति कर्तुभजनेषु यद्दीद यच्छवस ऋतप्रजादस्मासु दृढं देहि चित्रम हा बृहस्पतीचा वेदोक्त मंत्र आहे. 16,000 जपसंख्येमध्ये जर 16,000ला 4ने गुणलं तर 64,000 इतका बृहस्पतीचा वेदोक्त पुराणोक्त अथवा बीजमंत्राचा जप करावा. गुरुग्रहाची काय कारकत्व आहेत तर धर्माचा तो कारकग्रह आहे, म्हणून गुरु हा पत्रिकेत संतती म्हणजे पंचम स्थानाचा कारकग्रह मानला जातो. धनाचा कारकग्रह आहे, कुटुंबाचा कारकग्रह आहे, म्हणून धनस्थानाचा तो कारकग्रह आहे. धर्माचा कारक आहे, धार्मिक गोष्टींचा आणि आध्यात्मिकतेचा कारकग्रह आहे, म्हणून तो नवम स्थानाचा, कारण नवमावरून या सगळ्या गोष्टींचा विचार होतो. नवम स्थानाचा तीर्थक्षेत्री यात्रा करणे, तीर्थक्षेत्रांचा तो कारकग्रह आहे, म्हणूनच तो नवम स्थानाचा कारकग्रह आहे. आणि लाभाचा इच्छापूर्तीचा तो ग्रह कारकग्रह मानला जातो, म्हणून एकादश स्थानाचा कारकग्रह सुद्धा गुरु आहे. म्हणजे पत्रिकेत 2, 5, 9, 11 या स्थानांचा तो प्रमुख कारकग्रह आहे आणि तो दशम स्थानाचाही कारकग्रह आहे. अशा प्रकारे गुरुकडे 5 स्थानांची कारकत्व आहेत, 2, 5, 9, 10 आणि 11. पुरुषांच्या पत्रिकेमध्ये जसा विवाहासाठी शुक्र बघितला जातो, तसाच स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये विवाहासाठी रवी आणि गुरु हे 2 ग्रह प्रामुख्याने पाहिले जातात. गुरुग्रह हा शिक्षणाचा कारकग्रह आहे, कारण तो बुद्धीचा कारकग्रह आहे. पृथ्वीवरती गुरुग्रह अजून कोणत्या गोष्टींचा कारक आहे तर शिकणे, शिकवणे म्हणजेच अध्यापन, मार्गदर्शन म्हणजेच कन्सल्टिंगचा तो कारकग्रह आहे, मार्गदर्शन करणे. ग्रंथांचा तो कारकग्रह आहे, ग्रंथकार, लेखाकार अथवा ग्रंथपाल या सगळ्या गोष्टी गुरुच्या अंडर येतात आणि म्हणून गुरु या सगळ्या गोष्टींचा कारक आहे. बुद्धीचा तर तो कारकग्रह आहेच. शरीरातील साखर म्हणजे शुगर या गोष्टींचा तो कारकग्रह आहे, म्हणूनच वजन ह्याचा सुद्धा तो कारकग्रह आहे. ज्यांच्या पत्रिकेमध्ये गुरु केंद्रस्थानी बलवान दिसेल असे व्यक्ती तुम्हाला पर्सनॅलिटीने धिप्पाड, उंच आणि जरा स्थूल शरीराचे दिसतात, कारण गुरुची प्रकृती ही गौरवर्णीय, स्थूल, उंच अशा प्रकारची आहे. म्हणून गुरु पत्रिकेमध्ये तनुस्थानावरती जर प्रभाव टाकताना दिसून येईल तर अशा व्यक्तींना वजन नियंत्रित करा असा सल्ला डॉक्टरही देतात, कारण पत्रिकेमध्ये गुरुच्या त्या पर्सनॅलिटीमुळे मॅक्झिमम व्यक्ती तुम्हाला तशा पद्धतीने दिसून येतात. गुरुची कारकत्व सांगायची झाली तर बुद्धीनंतर जसं मी मगाशी सांगितलं की तो कन्सल्टिंगचाही कारकग्रह आहे, म्हणजेच मार्गदर्शन करणे, कारण गुरु हा नेहमीच आपल्या शिष्यांना मार्गदर्शन करत असतो अथवा मार्गदर्शन करत असतात, म्हणून तो कन्सल्टिंगच्या बरोबरच प्रिन्सिपॉल म्हणजेच मुख्याध्यापक ही जी पदवी आहे शाळा अथवा कॉलेजेसमध्ये तर त्याचा सुद्धा कारकग्रह गुरुच आहे. थोडक्यात काय तर गुरु हा नैसर्गिक शुभग्रह आहे आणि गुरु जिथे दृष्टी देतो म्हणजे 5, 7, 9 या 3 दृष्ट्या ज्या आहेत, 5वी दृष्टी, 7वी दृष्टी आणि 9वी दृष्टी, गुरुजी ज्या स्थानांवर पडते त्या स्थानांविषयी व्यक्तीला शुभफल मिळतेच मिळते, शिवाय त्या स्थानांकडनं कोणतीही हानी होत नाही आणि तिथे प्रोटेक्शन प्राप्त होते, कारण गुरुची दृष्टी ही प्रोटेक्शन देणारी आहे, कारण तो प्रतिष्ठेचा कारकग्रह आहे, तो प्रतिष्ठेला धक्का देत नाही. अशा प्रकारे गुरुग्रहाकडे ही कारकत्व आहेत. परत एकदा सांगतो, बुद्धी, कन्सल्टिंग म्हणजे मार्गदर्शन करणे, शिकणे, शिकवणे या सर्व गोष्टी गुरुच्या अंमलाखाली येतात. गुरु धनाचा कारक आहे, त्यामुळे तो पॉलिटिक्स जसा राहूकडे एक ते कारकत्व आहे, परंतु पॉलिटिक्समध्ये पदवी आहे, कारण तो देवमंत्री आहे, म्हणून सुद्धा गुरुला राजकारणामध्ये मंत्रिपदाचं त्या ठिकाणी महत्त्व आहे. म्हणजे गुरु जर बलवान असेल तर व्यक्ती मंत्री होऊ शकते. याचं उत्तम उदाहरण
दोन प्रकारे देता येईल. ज्यांच्या पत्रिकेमध्ये गुरु बलवान असल्यामुळे ते मंत्रिपदाला दिसून आले, तर याचं पहिलं उदाहरण आहे ते म्हणजे तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता. मिथुन लग्नाची कुंडली आहे. कुंडलीच्या म्हणजे त्या पत्रिकेमध्ये प्रथम सरात 3 आकडा आणि सप्तमामध्ये गुरु हंस महापुरुष योगात आहे. सप्तम स्थान हे गुरुला तितकंसं पोषक नाही, कारण तो कामत्रिकोणाचा दुसरा त्रिकोण आहे. परंतु सप्तम स्थान हे दशमापासून दशम असल्यामुळे, 10व्या स्थानापासून 10व्या स्थान असल्यामुळे ते सूक्ष्म कर्माचं स्थान आहे आणि तिथे गुरु हा हंस महापुरुष योगात आहे. आणि त्यामुळेच त्यांचे धार्मिक मतभेद शंकराचार्यांबरोबर झाले, परंतु त्यांना त्याच गुरुच्या आशीर्वादामुळे, कारण दशमामध्ये शुक्र हा सुद्धा दैत्यमंत्री आहे आणि इथे गुरु देवमंत्री आहे, अशा प्रकारे दोन्ही नैसर्गिक शुभग्रह उत्तम असल्यामुळे त्या मंत्रिपदावरती दीर्घकाळ दिसून आल्या. म्हणजेच मुख्यमंत्री पदावर दिसून आल्या, कारण ते दोन्ही ग्रह हे मंत्री आहेत आणि गुरुला तर मंत्रीचीच उपाधी आहे. अजून एक गुरुच्या बाबतीमध्ये उच्च पद प्राप्त होताना दिसून आलेले जे आहे ते म्हणजे खासदार झाले तेजस्वी सूर्य. 10व्या स्थानामध्ये गुरु आणि केतू. गुरु हंस महापुरुष योगामध्ये आहे. तेजस्वी सूर्य यांच्या पत्रिकेत 10व्या स्थानामध्ये गुरु हंस महापुरुष योगात आहे. दशमाचा तो कारक ग्रह आहे आणि गुरु यांना मंत्रिपद प्राप्त आहे. तर तरुण असल्यामुळे मंत्रिपदाची संधी मिळाली नाही, परंतु खूप तरुण वयात ते खासदार झाले कर्नाटकमधून. असे गुरुचे त्या ठिकाणी प्राबल्य आहे. पत्रिकेमध्ये गुरुपर्वत जो आहे तो इथे दिसून येईल. तर इथे गुरुपर्वत आहे. गुरुपर्वतावरती जर क्रॉस असेल तर ते अतिशय चांगलं लक्षण आहे. हातावरती एकाच ठिकाणी क्रॉस हा शुभ मानला गेला आहे आणि तो म्हणजे गुरुपर्वतावर. ज्याच्या गुरुपर्वतावरती क्रॉस आहे, तर गुरुपर्वतावरती क्रॉस असणं हे लक्षण चांगलं आहे. अथवा गुरुपर्वतावरती चौकोन असणं. गुरुपर्वतावरती चौकोन असणं म्हणजे उत्तम प्रकारे व्यक्ती राजकीय क्षेत्रामध्ये अथवा राज्यामध्ये प्रशासनामध्ये मोठ्या पदावरती कार्यरत असणं हे त्याचे लक्षण आहे, ज्यांच्या गुरुपर्वतावरती चौकोन आहे. आणि क्रॉसचं लक्षण काय आहे? तर गुरुपर्वतावरती क्रॉस आहे म्हणजे अशा व्यक्तीला विवाह अशा ठिकाणी होतो की पार्टनर हा अतिशय बुद्धिमान, श्रीमंत आणि उच्च कुळातून असतो. ज्या वेळेला गुरुपर्वतावरती क्रॉस असतो त्यावेळेला या गोष्टी दिसून येतात की पार्टनरच्या आगमनानंतर भाग्योदय होतो. तर हा भाग जो आहे तो गुरुपर्वत आहे. जितका गुरुपर्वत डाऊन अथवा हे गुरुपर्वताचे बोट या मधल्या बोटापेक्षा, शनीच्या या बोटापेक्षा अतिशय छोटे, तेवढा गुरु वीक आहे असे समजावे. आणि गुरु पत्रिकेमध्ये उत्तम असणे हे अत्यंत गरजेचे आहे. म्हणूनच गुरुच्या बाबत सांगितलेल्या मंत्राचा जप करणे त्यासाठी फायदेशीर होईल, अथवा जे दान सांगितले ते करणे फायदेशीर होईल. श्री शिवाय नमस्तुभ्यम.